सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जागतिक युवा दिन प्रसंगी आयोजित महिला सुरक्षा व अँटी रॅगिंग लॉज शिबिराप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी माननीय श्री VP मुल्ला, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती नाशिक रोड व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नाशिक रोड, श्री NK मेश्राम, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नाशिक रोड, ॲडव्होकेट प्रकाश गायकर, सदस्य महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती, ॲडव्होकेट सुदाम गायकवाड, सदस्य महाविद्यालय शालेय समिती, ॲडव्होकेट सुनील शितोळे, ॲडव्होकेट प्रमोद कासार, ॲडव्होकेट भीमाजी अरणे, ॲडव्होकेट उमेश साठे, ॲडव्होकेट शामराव हांडगे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव जाधव, IQAC चेअरमन डॉक्टर स्वाती सिंग, डॉक्टर श्रद्धा रारावीकर, SW पवार, सोनवणे सर, कमांडकर मॅडम, सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील तरुणांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सन 2000मध्ये प्रथमतः हा दिवस साजरा करण्यात आला होता. आजच्या या कार्यक्रमाचा प्रास्ताविक जाणून घेऊयात. डॉक्टर श्रद्धा रारावीकर प्रास्ताविक सादर करतायत. नमस्कार. कुठल्याही राष्ट्राचा विकास हा बहुतांशी त्यांच्या तरुण पिढीवरच अवलंबून असतो आणि देशातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती तरुणांच्या हातात असते. त्यामुळे तरुणांचा विकास आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठीच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधणे आवश्यक असते. आपण सर्व विद्यार्थी नव्यानेच वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशित झालेले आहात. अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही बघितलं असेल 3 इडियट्ससारखे वगैरे, की जिथे सिनियर्स फ्रेशर्सवर ते रॅगिंग करत असतात आणि हा प्रकार अनेक तरुणांसाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जेवढा वेदनादायी असतो तेव्हा तसा तो काही जणांसाठी अगदी जीवघेणासुद्धा ठरतो. तर आपण आज त्यावरही विचार करणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाच्या दुसरा एक ऐरणीचा प्रश्न आपण बघणार आहोत, तो आहे स्त्री सुरक्षितता. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपली मुलगी संध्याकाळी 7 वाजेच्या आत घरात आलीच पाहिजे. त्यामागे काही तिचा तुमच्यावरती अविश्वास आहे असं नाही, तिला तुमची काळजी वाटत असते. त्या दृष्टीने ती हा प्रयत्न करत असते. आणि गेल्या 2-1 महिन्यामध्ये तर आपण अगदी हृदय पिळवटून टाकणाऱ्या, मन सुन्न करणाऱ्या बऱ्याच घटना ऐकल्या आहेत. तर ह्या दोन्ही विषयांवरती बोलण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. धन्यवाद. आजचा दिवस आपणा भारतीयांसाठी खास आहे, कारण भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि तरुणांची संख्या आपल्या देशामध्ये सर्वाधिक आहे असं मानलं जातं. धन्यवाद मॅडम. अतिथी देवो भव म्हणूनच आलेल्या सर्व मान्यवर अतिथींचं यथोचित स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. मी प्राध्यापक श्याम जाधव सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री VP मुल्ला यांचा सत्कार व स्वागत करावं. श्री NK मेश्राम यांचा देखील सत्कार जाधव सरांनी करावा. ॲडव्होकेट प्रकाश गायकर यांचा सत्कार डॉक्टर स्वाती सिंग मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. ॲडव्होकेट सुनील शितोळे यांचा सत्कार पाटील सरांनी करावा अशी विनंती करते.
ॲडव्होकेट प्रमोद कासार यांचा सत्कार पवार सरांनी करावा. ॲडव्होकेट भीमाजी अरणे यांचा सत्कार जाधव सरांनी करावा. ॲडव्होकेट उमेश साठे यांचा सत्कार पाटील सरांनी करावा. ॲडव्होकेट शामराव हांडे यांचा सत्कार डॉक्टर श्रद्धा मॅडम यांनी करावा. एक अत्यंत महत्त्वाचा सत्कार राहून गेला आहे, दिलगिरी व्यक्त करते. ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांचा सत्कार श्याम जाधव सरांनी करावा. आपणा सर्वांचे मनापासून आभार. आपण आमचा सत्कार स्वीकारलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये चांगल्या गोष्टी श्रवण करायच्या असतात, ऐकायच्या असतात. आपली ज्ञानसंपदा वाढवायची असते आणि याच अनुषंगाने आजच्या शिबिरासाठी उपस्थित झालेले आपले प्रमुख अतिथी माननीय श्री VB मुल्ला, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती नाशिक रोड व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर नाशिक रोड यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना थोडासा बदल करत आहोत. प्रथमतः ॲडव्होकेट प्रकाश गायकर आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावर उपस्थित नाशिक रोड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री मुल्ला साहेब, त्याचप्रमाणे सहन्यायाधीश श्री मेश्राम साहेब, तसेच नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष मान्य सुदामजी गायकवाड, त्याचप्रमाणे प्राचार्य श्याम जाधव साहेब सर, तसेच आमच्या नाशिक रोड वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, त्याचप्रमाणे आपण सर्व उपस्थित असलेले विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य, आज या ठिकाणी जागतिक युवा दिनानिमित्त महिला सुरक्षा व अँटी रॅगिंग लॉ याबाबत शिबिर आयोजित केलं आहे. त्याबद्दल मी या महाविद्यालयाचं आभार मानतो. या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा या महाविद्यालयाचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर ॲडव्होकेट सुदाम गायकवाड सर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आजच्या जागतिक युवा दिनानिमित्त आपल्या महाविद्यालयात आज कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय VB मुल्ला न्यायाधीश, तसेच NK मेश्राम न्यायाधीश, तसेच कॉलेजचे प्राचार्य जाधव सर, श्रद्धा रारावीकर मॅडम, ॲडव्होकेट प्रकाश गायकर,
एस.एम. जाधव सर, सुधाकर पवार, सविता आहेर, तसेच आमचे वकील संघाचे सर्व पदाधिकारी, प्रोफेसर आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रीण, आज सर्वात महत्त्वाचा हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, हा तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित केला जातो. आता आपण यातले काही विद्यार्थी असाल का आपल्या कॉलेजमध्ये नाशिक रोड न्यायालयामार्फत बरेच शिबिरं आयोजित केलेले आहे. परंतु आजचं जे शिबिर आहे अँटी रॅगिंग कायद्यावरती, आता अँटी रॅगिंग कायद्यावरती आपल्याकडे दोन्ही न्यायाधीश त्यातले तज्ज्ञ आहेत, त्याबद्दल आपल्याला ते सविस्तर सांगणार आहे. परंतु आपण बघतो दररोज पेपर जर उघडला तर हल्ली चांगल्या बातम्या कोणत्याच नाही. एखाद्या मुलीवर कुठं ना कुठं अत्याचार होताना दिसतो आहे. म्हणून का प्रामुख्याने मुल्ला साहेब आणि मेसराम साहेबांनी एक आवर्जून आम्हाला सांगितलं का आपल्याला कुठेतरी एखाद्या कॉलेजला याच्यावरती मुलींना कायद्याबद्दल काय आपण केलं पाहिजे यासाठी हे शिबिर आयोजित केलं आहे. मी नक्कीच आपणाला सांगतो का आपण एक शांततेनं त्यांचं ह्या कायद्यावरचं शिबिर ऐकून घ्यावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर न्यायमूर्ती ॲडव्होकेट NK मेश्राम सहदिवाणी न्यायाधीश आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे वरिष्ठ सहकारी आदरणीय मुल्ला साहेब, उपस्थित तालुका विधी सेवा समिती आणि विधिज्ञ मंडळी, नाशिक रोडचे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री गायकवाड साहेब, इतर विधिज्ञ मंडळी, उपस्थित कॉलेजचे प्राचार्य, प्रोफेसर आणि इतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, आजचा कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे तालुका विधी सेवा समिती नेहमी कायद्याबाबत जनजागृती व्हावी याकरिता अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असते. आणि कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश असा की जागतिक युवा दिन, त्यामध्ये ज्या महिलांवरती अत्याचार होतात आपल्या देशामध्ये, समाजामध्ये, याचं कुठंतरी आपण सेन्सिटायझेशन केलं पाहिजे. मुलांना त्या गोष्टी कळायला पाहिजे. कारण की युवा हा देशाचा कणा आहे आणि युवा देशाचा कणा असल्यामुळं तो जागृत असणे फार आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आज जर आपण बघितलं, आता इथेही जर बघितलं तरी आज आपल्या इथे मुलांची संख्या कमी दिसते, मुलींची संख्या जास्त दिसते. 70% ज्या आहे विद्यार्थिनी आहेत, 30% विद्यार्थी आहेत. आणि आपल्याला राष्ट्रीय युवा दिवस, आपण जागतिक युवा दिन सेलिब्रेट करतो. कुठंतरी समाजामध्ये अत्याचार होतात, त्या आपण बघतो. दिवस रात्र या बातम्या आता चालू आहेत. कुठंतरी आपल्या महिलेवर अत्याचार होतो, लहान मुलांवरती, बालकांवरती अत्याचार होतो. यासाठी युवा हा जागृत असला पाहिजे. युवा जागृत होणे फार महत्त्वाचं आहे. आज आपण इथे आपल्या आईवडिलांनी पाठवलं, आपण एज्युकेशन घ्यायला आलो. परंतु मी सुरुवातीला अँटी रॅगिंगवर थोडा बोलणार, त्यानंतर युवक आणि आजची परिस्थिती काय आहे यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल. अँटी रॅगिंगमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे, 3 इडियट जसं मॅडमनी सांगितलं, 3 इडियटचं जर आपण चित्र बघितलं तर तुम्हाला रॅगिंग म्हणजे काय हे सांगण्याची गरज पडणार नाही. म्हणजे कोणताही शारीरिक, भावनिक
अपमानास्पद वागणूक देणे, धमकावणे, शिवीगाळ करणे, ज्युनियर्सला शिवीगाळ करणे, तर हे रॅगिंगच्या डेफिनेशनमध्ये येते. आणि ती रॅगिंगच्या डेफिनेशनमुळे भरपूर काही गंभीर स्वरूपाचे अपराध होण्याची शक्यता असते. म्हणजे एखादी विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, एखादी तो शाळा सोडून जाऊ शकतो, कॉलेज सोडून जाऊ शकतो, त्याचं एक शैक्षणिक जो करिअर आहे ते धोक्यात येऊ शकते. मग असं जर काय घडलं असेल तर प्रत्येक कॉलेजमध्ये एक समिती असते, अँटी रॅगिंग स्क्वॉड म्हणून आपण त्याला, तिथे तुम्ही तक्रार करू शकता. ती तक्रार जी आहे ती तक्रारकर्त्याचं नाव गुप्त ठेवायला पाहिजे. म्हणजे तुमचं नाव कोणावर जर तसा प्रकार झाला, मला वाटते की तशा प्रकारचे जे प्रकार आहेत जास्तीत जास्त करून मेडिकल कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतात, आपल्या कॉलेजमध्ये होत नसावेत. पण तरी जर अशा प्रकारचं काही घडलं तर ती स्क्वॉड, अँटी रॅगिंग स्क्वॉड असतो, तिथे तुम्ही तक्रार करायला पाहिजे. तुमचं नाव, कोणाचंही नाव तिथं डिस्क्लोज होणार नाही. आणि त्याला जर असं सिद्ध झालं की त्यांनी रॅगिंग केली तर त्याला संपूर्णपणे त्याला शाळेतून काढणे किंवा आयुष्यभरासाठी त्याला शिक्षण घेण्यापासून बाधित करता येते, गंभीर स्वरूपाचा जर गुन्हा असेल तर तो अँटी रॅगिंग आहे. ते सगळ्यांना माहिती आहे. आता महत्त्वाचं काय असते या वयामध्ये, महत्त्वाची गोष्ट असते आपलं करिअर. परंतु करिअरकडे आपण याच वयात दुर्लक्ष होते. सर्वात महत्त्वाचं असते की आपले आईवडील आपल्यापासून काहीतरी अपेक्षा ठेवून असतात. जेव्हा आपले आईवडील आपल्यापासून अपेक्षा ठेवून असतात त्यावेळेस आपल्याला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे असतात आणि तुम्हाला एक मोठं व्हायचं असते. प्रत्येकाला जर आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल तर काहीतरी मनापासून ठरवणं फार गरजेचं आहे. आज म्हणजे जे विद्यार्थ्याची संख्या आहे इथे मला दिसते की हाच उमेदीचा काळ असतो, ज्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता, ज्या काळामध्ये तुम्ही मेहनत करू शकता. आणि तुम्ही जर आयुष्याचे काही दिवस जर दिले तर तुम्ही आयुष्यभर एक सुखी जीवन, चांगलं जीवन जगू शकता. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वप्न बघायला पाहिजे, आपण मोठे स्वप्न बघायला पाहिजे. तुम्हाला जर आयुष्यामध्ये काय घडायचं असेल तर प्रत्येकजण एज्युकेशन घेतो आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी. म्हणजे तुमचा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि वैयक्तिक विकास जो आहे तो झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शिक्षण म्हणजे नुसतं नोकरी मिळवणे हा उद्देश नाही. नोकरी तर मिळवलीच पाहिजे, आपण स्वतःच्या पायावर उभं झालंच पाहिजे, परंतु त्यासोबत आपला विकास म्हणजे आपण जे म्हणू की आपण कितपत इतरांना एक रिस्पेक्टची भावना देणे, आपण आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला कशा प्रकारे वागवतो. तर मी होतो की जर तुम्हाला आयुष्यात विकास करायचा असेल, स्वतःचं आयुष्य घडवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी स्वप्न बघावे लागतील. आणि स्वप्न बघण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल. तुम्हाला जर म्हटलं तुम्हाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, तर नुसतं असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला त्याची एक स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल की UPSCसाठी काय केलं पाहिजे, UPSC म्हणजे काय, IAS, IPS, IFS म्हणजे काय, कशा प्रकारे मुलं परीक्षा देतात, कसे पास होतात. गरीब घरातले मुलंसुद्धा IAS, IPS होऊ शकतात. परंतु आपली जी मेंटॅलिटी आहे अतिशय कमी दर्जाची आहे आणि आपण म्हणतो की आपण IAS होऊ शकत नाही. महाराष्ट्राचं जे प्रमाण आहे IAS, IPSचं हे फार कमी आहे. बिहार, UP, तिकडे साऊथ इंडियनचे लोक तुम्हाला दिसतील. जर एखादी कलेक्टर व्हायचं असेल, तुम्हाला कमिशनर व्हायचं असेल तर तुम्हाला तिकडचे विद्यार्थी का दिसतात, कारण की त्यांची स्ट्रॅटेजी अगदी 12व्या वर्गापासून किंवा 7व्या 8व्या वर्गापासून ते ठरवतात की मला दुसरं तिसरं काहीच व्हायचं नाही, मला IAS व्हायचं आहे. परंतु आपण ती गोष्ट करत नाही, आपण त्याचा विचार करत नाही. मग तो एका मूवीतला एक डायलॉग आहे शाहरुख खानचा, अगर कोई चीज़ तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश करती है. म्हणजे इफ यू आर ड्रीमिंग ट्रूली बाय द होल हार्टेड देन द एंटायर वर्ल्ड विल हेल्प यू टू फुलफिल युअर ड्रीम्स. म्हणजे आयुष्यात तुम्हाला जर काय बनायचं असेल तर हाच वेळ आहे. परंतु हा वेळ आपला कोणं खाल्ला, आपला हा वेळ वाया घालवला मोबाईलमुळे. मोबाईल हा सर्वात मोठा हर्डल आहे. मग आपल्याकडे आपण बघतो इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. रात्री झोपतो तरी आपल्या कुशीत मोबाईल असतो. म्हणजे इवन
काही जण तर मोबाईल टॉयलेटमध्ये पण घेऊन जातात. ही रिॲलिटी आहे. तुम्हाला हसू येईल, परंतु मोबाईल ॲडिक्शन एवढं झालं की काही दिवसानं मोबाईल ॲडिक्शन दूर करण्यासाठी सेंटर निघतील. आज जसं व्यसनमुक्ती केंद्र आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला व्यसन लागलं तर ते दूर करण्यासाठी एक केंद्र असते की तुम्हाला त्याच्यापासून डिॲक्टिवेट कसं करता येईल, त्याच्यापासून दूर कसं नेता येईल. तसंच मोबाईल आहे. मोबाईल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुमचा जीव कासावीस होतो आणि त्याच्यामुळे आहे ना तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी जी आहे काम करण्याची ती कमी होते. तुमचा ब्रेन जो आहे एक पर्टिक्युलर तुम्ही ब्रेनला जेवढं काम दिलं तेवढा त्या ब्रेनचा विकास होत राहील. तुम्हाला आठवते का, म्हणजे आमच्या वेळेस नवीन नवीन मोबाईल नेले तर आम्हाला असे नंबर पाठ असायचे. आज स्वतःचा नंबर आठवत नाही. याचं काय कारण आहे? कारण तुमच्या ब्रेनची जी कॅपॅसिटी आहे वर्किंगची ती थांबली ना. जेव्हा तुमच्या ब्रेनची वर्किंगची कॅपॅसिटी थांबली, यू कॅनॉट सीट ऑन द टेबल मोर दॅन 2 hours or 3 hours. पूर्वीचे जे विद्यार्थी होते ते 15-15 तास 12-12 तास अभ्यास करायचे. आजही काही विद्यार्थी करतात. परंतु तुम्हाला जर काही बघायचं असेल ना तर तुम्ही लगेच मोबाईल काढता, गुगलवर जाता, तुम्ही ते बघता. परंतु ह्या गोष्टी आपण कुठंतरी थांबवल्या पाहिजे. पुस्तकातून जे ज्ञान मिळते ते मोबाईलमधून मिळत नाही. इन्स्टंट नॉलेजसाठी तुम्हाला मोबाईलची गरज आहे ते मी मान्य करतो. जर तुम्हाला इन्स्टंट काही जर बघायचं असेल आणि काही आता तांत्रिक युगामध्ये आपल्याला मोबाईलची गरज आहे, परंतु प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलची गरज ही अतिशय घातक आहे. तुम्हाला ते वर्क करणं थांबवते. तुम्ही कंटिन्युअसली तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या म्हणजे वाचताना लागणार नाही किंवा एखाद्या ठिकाणी बसून जास्त वेळ तुम्ही ऐकू शकणार नाही. काही जर असेल तर कानात टाकून तुम्ही ते चालू असते ऐकणं सतत काहीतरी. मग या गोष्टीमुळं तुमच्या शारीरिक क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. आपण व्यायाम केला पाहिजे, आपण योग्य प्रकारे डाएट घेतला पाहिजे. आपण एक सुदृढ शरीर ठेवणं एक प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? तुम्हाला पुढं जायचं असेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास करण्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे आणि आरोग्य चांगल्यासाठी तुम्ही एक्झरसाईज केली पाहिजे, योगा केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत आणि ह्या जर कनेक्टेड नसतील ना तर तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकत नाही. तुम्हाला महत्त्वाचं काय, आज तुम्ही युवक आहात, युवकांमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे. सकाळी उठणे, एक्झरसाईज करणे, योग्य आहार घेणे, कॉलेजमध्ये येणे, कॉलेजमधून घरी जाणे, अभ्यास करणे आणि प्रत्येकानं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आपली आणि पुस्तकाची मैत्री आता दिवसेंदिवस तुटत आहे, दूर चालली. परंतु जे लोक पुस्तकासोबत मैत्री करतात ते आयुष्यात फार पुढे जातात. आणि तुम्हालाही जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला उद्यात काही मोठे अधिकारी बनायचं असेल तर आजच ठरवा तुम्हाला काय बनायचं आहे. आज जर तुम्ही ठरवलात तर इथून 3-4 वर्षानं 5 वर्षानं तुम्ही नक्कीच कोणत्यातरी मोठ्या पदावर असणार. अपार्ट फ्रॉम युअर फायनान्शियल स्टेटस, अपार्ट फ्रॉम युअर कास्ट, रिलिजन, अपार्ट फ्रॉम ऑल दॅट तुम्ही ठरवा, तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच प्रगती कराल. परंतु त्याच्यासाठी महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला स्वप्न बघावे लागतील आणि स्वप्न लहान नाही, स्वप्न मोठे बघावे लागतील. आणि स्वप्न बघण्यासाठी तुम्हाला ती कॅपॅसिटी येणं फार गरजेचं आहे. सर्वात मोठं तुम्ही मोबाईल आणि टेक्नॉलॉजीपासून दूर राहिलं पाहिजे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकपासून दूर राहिलं पाहिजे. ह्या सर्वात मोठ्या हर्डल्स आहेत आणि ह्या हर्डल जर तुम्ही आयुष्यातून दूर केल्या तर नक्कीच तुम्ही फार मोठ्या पदावर जाऊन पोहोचाल. आज इथे शाळेने कॉलेजने हा अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद देतो. आणि आज तुम्हीसुद्धा एकदम शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे पण आभार मानतो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजची सामाजिक स्थिती किती कटू आहे पण सत्य आहे, आपण स्वीकारायला हवी आणि मोबाईल आपल्यापासून थोडा दूर ठेवायला हवा असा संदेश आपल्याला दिलेला आहे. मनापासून आभार मानते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी माननीय श्री बी मुल्ला यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, महात्मा ज्योतिराव फुले
व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आज सर्व उपस्थितांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात करतो. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुजींना सर्वात महत्त्वाचं स्थान असतं. त्यामुळं मी पहिला सांगू इच्छितो की गुरुजी म्हणजे सूर्यप्रकाश आणि आम्ही म्हणजे काजवे आहोत. आणि सूर्यप्रकाशाच्या उजेडात काजव्यानं चमकायचं नसतं आणि चमकलं तरी त्याचा उजेड जास्त येत नाही. तरी मी सर्व गुरुजींची परवानगी घेऊन या भाषणाची सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित माझ्या मित्रांनो, आज आपण अँटी रॅगिंग लॉ याविषयी इथं माहिती देण्यासाठी मला आज बोलवलेलं आहे. मित्रांनो, रॅगिंग म्हणजे कोणी सांगू शकतं का आपल्यापैकी रॅगिंग म्हणजे काय? बोला बोला ताई. अरे मित्रांनो, बोला काहीतरी. दादा बोल. ओके, हां ताई बोला. अरे एवढी महिला शक्ती जास्त आहे तर बोला ना काहीतरी. बोला लवकर. तुम्ही बोलल्याशिवाय मी बोलणार नाही, नाही तर कार्यक्रम इथं मी रद्द करीन मग. ओके, रॅगिंग म्हणजे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही 3 इडियटमध्ये पाहिलेलं आहे, अनेक पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे. दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे रॅगिंग. अँटी रॅगिंग लॉ हा जो छळ आहे, छळ म्हणजे काय? शारीरिक किंवा मानसिक छळ. शारीरिक किंवा मानसिक छळ म्हणजे काय? मेडिकल कॉलेजमध्ये जास्त प्रमाणात अँटी रॅगिंग होतं. मग आपल्या कॉलेजमध्ये होत नाही का? होतं का? तुम्ही नाही म्हणता, माझ्या मते ते चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला, मैत्रिणीला काळा म्हणताय, इट इज पार्ट ऑफ रॅगिंग. एका मुलाला तुम्ही बोकड म्हणताय, इट इज पार्ट ऑफ रॅगिंग. काय आहे? पार्ट ऑफ रॅगिंग. एका मुलीला तुम्ही तिच्या रंगाबद्दल, तिच्या कपड्याबद्दल हिनवता, इट इज पार्ट ऑफ रॅगिंग. आपण करतो पण आपल्याला माहीत नसतं की हे रॅगिंग आहे. भारतात अनेक असे प्रकार झाले, त्यानंतर अनेक केसेस सुप्रीम कोर्टात गेल्या, हायकोर्टात गेला. नंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिली की तुम्ही ह्याबद्दल कायदा बनवा. त्यानंतर कायदा बनवला गेला आणि कायद्यामध्ये अँटी रॅगिंग म्हणजे काय, सेक्शन 2 डेफिनेशनमध्ये, व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलं, भावनिक किंवा शारीरिक अत्याचार. एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या विद्यार्थ्यांबरोबर शारीरिक किंवा भावनिक अत्याचार करणे म्हणजे रॅगिंग. रॅगिंग कुठल्या एरियात केलं जातं? जिथे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असतात, म्हणजे तुमचा शाळेचा परिसर, शाळेच्या बाहेरचा परिसर सुद्धा रॅगिंगमध्ये येतो. मित्रांनो, रॅगिंगला पनिशमेंट आहे, रॅगिंगसाठी कमिटी आहे. एखादा रॅगिंगचा प्रकार आपल्या कॉलेजमध्ये झाला तर आपल्या इथे एक कमिटी असते कॉलेजमध्ये, त्या कमिटीला आपण तक्रार केली जाते आणि त्या कमिटीनं 7 दिवसात त्या रॅगिंगचा तपास करायचा आणि जर एखादा सिरियस क्राईम असेल तर पोलीस स्टेशनला त्याची तक्रार द्यायची. जर त्या रॅगिंग कमिटीनं जर आपल्याला ती चौकशी केली नाही तर
त्या प्राचार्याच्या विरुद्ध किंवा कमिटीत जो अध्यक्ष आहे त्याच्या विरुद्ध कारवाई होते. मित्रांनो, तुम्हाला पायल तडवी माहिती आहे का? दादा तुला माहिती आहे का? टोपीवाले पायल तडवी माहिती आहे का कुणाला? पायल तडवी ही जळगावची एक विद्यार्थिनी होती आणि ती अत्यंत गरिबी परिस्थितीतून MBBS ला ॲडमिशन घेतलेलं त्या मुलीनं. आणि त्या रॅगिंगमुळं ज्या 4 सिनियर डॉक्टर होत्या त्या मुलीला सतत छळ करायच्या. तुझं बिहेवियर काय, तुझे कपडे काय, तुझी लँग्वेज काय. आणि त्या मुलीनं, त्या आदिवासी मुलीनं त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. सदरची केस आज सुद्धा प्रलंबित आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जुलै महिन्यात संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथं एक घटना घडली. माहीत आहे काय रॅगिंगबद्दलची? मित्रांनो, की त्या कॉलेजमध्ये अशी घटना घडली की एक विद्यार्थी होते जे स्वतःला हुशार समजत होते. ते विद्यार्थी त्या मुलाला, जो विक्टिम होता, त्याला सिगरेट आणायला सांगत होते. सिगरेट आणायला, दारूची बोटल आणायला, बेर आणायला, पुडी आणायला, विमल पुडी. गुटखा माहीत आहे ना तुम्हाला? नाही माहीत? अरे एवढं हे नाजूक बनवू नका, सज्जन बनवू नका तुम्ही. माहीत नाही असं सांगू नका. बऱ्यापैकी सगळं माहीत असतं तुम्हाला. मावा, गुटखा, सिगरेट. कुणाला सिगरेट माहीत नाही हात वर करा. त्यांनी कुणाला गुटखा माहीत नाही त्यांना हात वर करा. त्याला आणायला सांगायची, त्याला टॉर्चर करायची. त्या विद्यार्थ्याने त्यांना पालकाला सांगितलं, त्यानं तक्रार केली प्रिन्सिपालकडं आणि त्यानंतर चौकशी असं हेल्ड झालं की दे आर गिल्टी. ते विद्यार्थी गिल्टी होते त्या क्राईममध्ये. त्यांना 2 वर्ष सस्पेंड केलं कॉलेजला. जर एखादा गुन्हा सिरियस असेल, त्या विद्यार्थ्यानं केला असेल, तर त्या विद्यार्थ्याला शाळेतनं कॉलेजमध्ये काढून टाकलं जातं आणि त्या विद्यार्थ्याला 5 वर्षासाठी निलंबित करता येतं आणि कायमचं दुसऱ्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन भेटत नाही. विद्यार्थ्यांनो, असे खूप क्राईम न चुकत आपल्याकडून होत असतात आणि त्या क्राईम छोटे छोटे असतात, ते नंतर मोठे होतात. मिश्राम साहेबांनी मोबाईलचं सांगितलं की मोबाईल डेंजरस आहे. डेंजरस आहेच, आता डेंजरस व्हायला आहे, परंतु त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. मित्रांनो, मी अनेक अशा घटना आहेत की तुम्हाला मी इथं खरं सांगू शकतो की खूप डेंजर घटना आहेत. माझ्याकडे एक केस होती पाठीमागच्या स्टेशनला आणि कॉलेजला मुलगा मुलगी येत होते. त्यांचं प्रेम झालं म्हणजे त्यांची स्वप्न चालू झाली. म्हणजे तो प्रेमी जो होता तो शायरी म्हणू लागला मुलीसाठी. एखादी शायरी मला पण मी लिहून आणलेली एक सांगतो तुम्हाला. तो मुलगा त्या मुलीला म्हणायचा, तू यकीन कर या ना कर, तू यकीन कर या ना कर, तेरे साथ से हम सवर गए, तेरे इश्क के जुनून में हम सारे हदों से गुजर गए. अशी शायरी चालू झाली. हा शायरीचा पाठ करा. हेतून पुढं सिरियस गोष्ट आहे. जेव्हा हम सारी हद से गुजर गए, त्या मुला मुलींच्या सगळी हद्द गुजर झाली. कॉलेजची मुलं मुली होती, एकमेकाचे फोटो काढायला लागले. त्यांनी असे फोटो काढले, मी म्हणजे त्या कॅमेऱ्यात ते फोटो काढले आणि ते मोबाईलमध्ये त्यांनी सेव्ह करून ठेवले. दुर्भाग्य, त्या मुलीचं आणि त्या मुलाचं लग्न झालेलं नाही. भविष्यात त्या मुलीचं लग्न झालं, तिला एका गावी देण्यात आलं. ती सुखानं नांदत होती, पण काही वर्ष ती सुखानं नांदायला लागली. परंतु त्या मोबाईलमध्ये जे सेव्ह असलेले फोटो, त्या जो प्रियकर होता
तो प्रियकर होता काय दुसरा होता याबद्दल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही माहीत झालं नाही. ज्या मुलीला ज्या सासरी दिलं होतं त्या सासरीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे कोणीही उठलं नव्हतं, तर सगळ्या गावात अंगणात त्या मुलीचे फोटो लिफाफ्यात त्या मुलीचे फोटो होते. सगळ्या गावात त्या मुलीचे आणि त्या मुलाचे फोटो त्या अंगणात त्या मुलीच्या बरोबर त्या मुलाच्या बरोबर होते. मला सांगा त्या नवऱ्यावर काय बितलं असेल. अशा अनेक घटना आहेत मित्रांनो. गेल्या स्टेशनला कोल्हापूरमध्ये अशी एक मोबाईलवरून एक घटना घडली. तुम्ही विचार पण करू शकत नाही. एक मुलगी कोल्हापूरची, संभाजीनगर 450-500 किलोमीटर आहे. त्या मुलीला टेलिग्राममधनं SMS येतो. त्यानंतर त्यांचं रिलेशन वाढतं टेलिग्रामवरनं, फेसबुकावरनं, व्हॉट्सअपवरनं. तो मुलगा त्या मुलीसाठी कोल्हापूरला येतो, औरंगाबादमध्ये तिचा वाढदिवस साजरा करतो. तिथून निघून परत तो आपल्या गावी जातो. परत त्याला SMS करतो, तिला गिफ्ट देतो, चांगले चांगले गिफ्ट देतो. त्या मुलीला आई नव्हती. लहान वयातच त्या मुलीची आई वारलेली. मित्रांनो पुढची घटना ऐका. त्या मुलीनं बापानं 12वीला 11वीला ती मुलगी असेल, बापानं जे पैसे ठेवलेले ते पैसे घेतले, त्या मुलाबरोबर पसार झाली. पुढचं ऐका. पुढचा सिरियस बाबा आहे. त्या मुलीवर त्या मुलानं रेप केला. औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये नेऊन रेप केला. हिथं थांबलं नाही, त्या मुलीला दुसऱ्या जागी नेलं. त्या मुलीवर तिथं रेप झाला. तिथं थांबलं नाही, त्या मुलीला नंतर मुंबईत नेलं, तिथं रेप झाला. तिथनं तिला बांगलादेशला नेणार होते, परंतु सुदैवानं फोन मोबाईलच्या कॉल डिटेलमध्ये पोलिसांनी तपास केला आणि ती मुलगी भेटली. मित्रांनो सांगायचा एवढाच उद्देश आहे की फोन वापरताना काळजीपूर्वक वापरा. या घटना आपल्याबरोबर पण होऊ शकतात. मित्रांनो आपल्या सगळ्यात मोठं आयुष्यातलं सगळ्यांच्या आयुष्यात हे असतं की मी जेव्हा जज झालो, मी आणि मिश्राम साहेब जज झालो. आम्ही गरीब कुटुंबातनं आलेलो आहे. पहिली गोष्ट, आमच्याकडं काही AC नव्हता किंवा आम्ही हायफाय लाईफमध्ये जगलेलो नाही. आम्ही गरीब कुटुंबातनं जज झालेला आहे. तुम्ही जे त्रास पाहिले नाहीत ते आम्ही सर्व त्रास पाहून इथंपर्यंत आलेलो आहे. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये कुठंही जाऊ शकता. मित्रांनो अनेकदा मला कॉलेजमध्ये बोलवलं जातं आणि मला टीचर सांगतात की प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की सक्सेस कसं व्हायचं. प्रत्येक मुलाचं स्वप्न असते सक्सेस कसं व्हायचं. जे मोटिवेशनल स्पीकर आहेत ते पण शायऱ्या सांगतात, तुम्हाला रील्स सांगतात. पण माझ्या मते सगळ्यांच्या रील्समध्ये 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर आयुष्यात 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात. मेहनत. तुम्हाला एवढी मेहनत करायला लागेल की देवाला पण लाज वाटायला पाहिजे की बाबा हा मुलगा एवढं मेहनत करतो, ह्याला काहीतरी UPSC MPSC थ्रू पोस्ट देऊ. तसेच प्रामाणिकपणा. जी मेहनत करता ती प्रामाणिकपणे करा. काय पण करा, भाजीचा धंदा करा पण प्रामाणिकपणे करा. सायकलचा धंदा करा, प्रामाणिकपणे करा. MPSCचा अभ्यास करा, UPSCचा अभ्यास करा, प्रामाणिकपणे करा. आणि शेवटची गोष्ट, रिमेंबर गॉड. ईश्वराची आठवण ठेवा. जब कोई नहीं होता तब ईश्वर होता. त्यामुळे कोणी नसेल तर भगवानाची आठवण करा. तुम्ही मला बोलायला इथं कॉलेजनं बोलवलं मला, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुलींसोबत घडणाऱ्या घटना खरंच हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
आज घराबाहेर पडताना प्रत्येक मुलगी एक भीती बाळगून जगत असते. आई देखील चिंतेत असते की ही सुरक्षित घरी येईल की नाही, परंतु तरीही आपण आपलं मनोधैर्य ढळू द्यायचं नाही आहे. कोणीही कृष्ण तुमच्या मदतीला येणार नाही आहे. इथे प्रत्येक द्रौपदीला स्वतःचा कृष्ण स्वतःच व्हायचा आहे. आणि म्हणूनच एवढंच म्हणेन, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव जाधव यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या युवा दिन प्रित्यर्थ महिला सुरक्षा व अँटी रॅगिंग लॉ या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले नाशिक रोड न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय मुल्लासाहेब मेश्राम साहेब, त्याचबरोबर इतर विधिज्ञ या व्यासपीठावर उपस्थित झाले. गायकर साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. मित्रांनो, खरं तर आपण हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, मी मान्यवरांना याची जाणीव करून देऊ इच्छितो की आज जरी आमच्या या हॉलमध्ये 125 विद्यार्थी बसलेले असतील तरी देखील हे आमचं नॅक ॲक्रेडिटेड ए दर्जाचं कॉलेज आहे. या कॉलेजचे 3500 विद्यार्थी संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम बघतील अशी सुविधा आमच्या महाविद्यालयाने केलेली आहे. अद्ययावत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालीद्वारे आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवला जातो. सर्व विद्यार्थ्यांद्वारे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूब चॅनल असतील, हेही आमच्या महाविद्यालयाचे आहेत. हाच कार्यक्रम त्या यूट्यूब चॅनलवर देखील आम्ही प्रसारित करत असतो. तुमचं हे व्याख्यान आमच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचं आहे. महोदय, आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातील एक भीती दूर होण्यासाठी हे व्याख्यान अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे. न्यायाधीश, न्यायदेवता ही साक्षात आम्हाला समोर बघायला मिळते, आमच्या समोर आहेत, हे आमचा विद्यार्थी अनुभवू शकतो. त्याच्या मनावरचं दडपण यामुळे दूर होते, भीती दूर होते. आणि दोन्हीही न्यायदेवतांनी आपल्यासमोर जे सांगितलं आहे, थोडक्यात त्याचा सार जर बघितला तर त्यांनी काय सांगितलं की स्वतःचं मन स्वतःच्या करिअरसाठी गुंतवून ठेवा, स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवून ठेवा, अभ्यासामध्ये गुंतवून ठेवा, तर आपल्याकडून अँटी रॅगिंगसारख्या घटना घडणार नाहीत. आपण म्हटलं आहे रिकामं मन हे भूताचं घर असतं, तसं ते मन रिकामं ठेवू नका. ते मन सतत एंगेज ठेवा आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत चला. महोदय, आमच्या महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये मी अभिमानाने सांगेन की आमच्या महाविद्यालयामध्ये या रॅगिंगसारख्या घटना घडत नाही आहेत. जे शासनाने कदाचित अनुकरण केलेलं असेल ते आमच्या महाविद्यालयाचं केलेलं असेल. आमच्या महाविद्यालयामध्ये सुरुवातीपासूनच पहिलं आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे कुठलाही भेदभाव नाहीत. त्यानंतर CCTV कॅमेरा सिस्टीम जी आहेत ही आमच्या महाविद्यालयामध्ये अतिशय जुनी आहेत. फक्त कॅमेरे बसवले आणि भीती दाखवली असं नाही आहे, तर आमच्या या कॅमेऱ्यांचं सायंकाळी कॉलेज संपण्याच्या 1 तास अगोदर पूर्णतः ऑब्झर्वेशन होतं. महाविद्यालयामध्ये काय घडलं हे कमिटीमार्फत शोधलं जातं. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर पुन्हा मीटिंग होतात आणि त्याची शहानिशा केली जाते. थोडक्यात रँगिंग या प्रकाराला माझ्या महाविद्यालयामध्ये वाव नाही आहेत. माझ्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षक यांचं एक वेगळं आपुलकीचं नातं आहे. आमच्या महाविद्यालयाने ठराविक विद्यार्थी नेमले आणि त्या विद्यार्थ्यांना एक पाल्य शिक्षक म्हणून देखील नेमलेला आहे.
त्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, तुम्ही प्राचार्यांना भेटू शकत नसाल तर तुमच्या पाल्य शिक्षकांपर्यंत तुम्ही जायचं आहेत आणि त्या पाल्य शिक्षकांमध्ये तुम्ही तुमची कंप्लेंट द्यायची आहेत. अशा अनेक बाबी आमच्या महाविद्यालयाने या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत. महोदय, तुमचं जे व्याख्यान होतं खऱ्या अर्थाने आमचं उद्यापासून या प्रथम वर्ष वर्गाच्या विद्यार्थ्यांना इंडक्शन प्रोग्राम आहेत, त्या इंडक्शन प्रोग्राममध्ये जे काय आहेत, जे काय आम्ही विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत, शिकवणार आहोत, त्याचाच सार आज आपण या ठिकाणी पूर्णतः मांडलेला आहे. न्यायाधीश, न्यायदेवता ही काय असते हे आमच्या विद्यार्थ्यांनी अनुभवलं. शेर शायरी असेल, मिश्रा साहेबांनी सांगितलेले काही पुढे जाण्याचे मुद्दे असतील, हे कसे तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि तुम्हाला बोलतं केलं. शेर शायरीत सांगून तुम्हाला हस्त केलं, बोलतं केलं. न्याय देवता ही खरे गुन्हे शोधण्यासाठी जे भाग वापरतात, जे मुद्दे वापरतात, ते तुम्हाला त्यांनी त्याची एक झलक सहजपणे दाखवलेली आहेत. असो, या ठिकाणी मान्यवर आपल्या महाविद्यालयामध्ये उपस्थित झाले, त्यांनी अतिशय सुंदर हे वर्णन आपल्या व्याख्यानातून दिलेलं आहे. मी देखील या सर्वांचा एक सार घेऊन असंच आपल्याला सांगेल की आज संवाद कमी झालेला आहे. हा संवाद मोबाईलमुळे कमी झाला आहे. हा संवाद आपला वाढला पाहिजे, आपण तो विस्तारित केला पाहिजे. आपले पालक असतील, आपले शिक्षक असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, यांच्याबरोबर संवाद साधला पाहिजे. मुलींवर अन्याय होत असेल, अत्याचार होत असतील तर आपली आई असेल, आपली बहीण असेल, यांच्यापर्यंत आपण तो पोहोचवला पाहिजे. किंवा आपले शिक्षक असतील, महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, यांच्यापर्यंत आपण या घटना पोहोचवल्या पाहिजे. त्या तशाच शांत ठेवायला नको किंवा त्या ठिकाणी थांबायला नको, त्या बाहेर पोहोचल्या पाहिजे, पालकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. यासाठी संवाद व्हायला पाहिजे, मोबाईल कमी झाला पाहिजे, संवाद वाढविला पाहिजे. हेच मी यातून तुम्हाला सांगेन. आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला हे अध्यक्षस्थान दिलं, मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि अशा मान्यवरांचं व्याख्यान आम्हाला देखील ऐकायला मिळालं. मी त्या मान्यवरांचे देखील मनस्वी आभार मानतो आणि थांबतो. आमचं एक आदर्श महाविद्यालय आणि या आदर्श महाविद्यालयाचे आम्ही सर्वजण भाग, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद सर. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताने कार्यक्रम फुलतो. येथे उपस्थित कार्यक्रमाचे शिल्पकार, त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. आभार व्यक्त करतायत इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक सुधाकर पवार. धन्यवाद मॅडम. आजच्या जागतिक युवा दिन प्रित्यर्थ महिला सुरक्षा व अँटी रॅगिंग लॉस शिबिर या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्याला खरं म्हणजे महिला सुरक्षा या विषयावर बहुमोल असं मार्गदर्शन झालेलं आहे. मुल्लासाहेब, मी असं सांगेल, तुम्ही जो आमच्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला होता की तुम्हाला सिगारेट किंवा इतर जे काही गुटखा वगैरे मावा माहिती नाही का, आमच्या विद्यार्थ्यांनी थोडा चुकीचा अर्थ घेतला. माहीत असणं म्हणजे खाणं किंवा उपयोग करणं असा त्यांनी घेतला असावा आणि त्यामुळे कुणीही सांगितलं नाही. म्हणजे खरं तर ते त्यापासून दूरच आहे. माहिती आहे परंतु त्याचे उपयोग माहिती नाही आणि किंवा त्या वाटेला जात नाही. ते खरोखर सर्वच गोष्टीपासून आमचे विद्यार्थी दूर आहेत आणि चांगल्या गोष्टींचाच ते विचार करतात आणि म्हणून तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळालं नाही. ही आमची जमेचीच बाजू मी समजेल. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात, आमच्या मुलांना बहुमोल असं मार्गदर्शन आपण केलं. महाविद्यालयाच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर ॲडव्होकेट NK मेश्राम सर, ॲडव्होकेट प्रकाश गायकर सर, ॲडव्होकेट सुदाम गायकवाड सर, हे देखील आपणाबरोबर आणि आपले सहकारी विधितज्ञ या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या विद्यार्थ्यांना उद्बोधनपर असं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी आपले सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक SM जाधव सर यांनीही तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन करून वाचन आणि संवाद कसा वाढावा यासाठी उद्बोधित केलं. मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. मंचावर उपस्थित IQC चेअरमन
IQC चेअरमन डॉक्टर स्वाती सिंग, त्यानंतर संयोजक डॉक्टर श्रद्धा रारावीकर आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला विशेष करून ज्यांनी उपस्थिती लावली ते म्हणजे ॲडव्होकेट सुनील शितोळे, ॲडव्होकेट प्रमोद कासार, ॲडव्होकेट भीमाजी आरणे, ॲडव्होकेट उमेश साठे, ॲडव्होकेट शामराव हांडगे, त्याचबरोबर उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी मित्र आणि आपण सर्व या कार्यक्रमास उपस्थित राहिला आपले मी महाविद्यालयाच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि माझे आभार थांबवतो. अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.